लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली तर आपण त्यांचा प्रचार करणार नाही. मात्र त्या महाआघाडीचे उमेदवार असल्यास आघाडी धर्म म्हणून त्यांचा प्रचार करावाच लागेल, असं मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमाल यांनी जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष मुलाखतीत सांगितलंय. आता लोकसभेच्या निवडणुका 7 मेला आपल्या आता सोलापुरात डिक्लेरेशन झालेलं आहे. आपण प्रणिती शिंदेशी आपण एकनिष्ठ होता मागच्या वेळेला, नंतर संघर्षानंतर तुम्ही बाहेर पडला. आता तुम्हाला प्रणिती शिंदेचेच फक्त कार्य तुम्हाला करावं लागणार. त्याचं कार्य कसं होणार? नाही, पार्टीचं काम आहे, प्रणित शिंदेचं काम नाही. प्रणित शिंदे हे माझ्यासाठी गौण आहे. मी ते आमदार आहेत, खासदार आहेत, सगळं आपण समजू शकतो. मात्र संघर्ष वगैरे माझा त्यांच्याशी काय संबंध नाही. आम्ही कधी ते काय त्यांच्याशी संघर्ष करणं म्हणजे घरच्या लहान मुलाशी संघर्ष करणं हे बरोबर नाही. आता आपलं जे मूळ पिंड आहे तो काँग्रेसचा आहे. आपण ज्यावेळेला सुरुवात केली काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सोलापूरचं सगळं धुरा आपण सांभाळत होता. आता अनेक वर्षानंतर तुम्ही त्यातनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता तुम्ही गेला, तिथून आता पक्षफुटी झाली, नंतर आता तुम्ही शरद पवार गटाकडे तुम्ही आहे आणि आता अजित पवार गटाकडे पण अधूनमधून तुम्ही जाऊन येता. याच्याबद्दल पण चर्चा सुरू आहे. तुम्ही ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदेकडे होता मग त्यावेळेला पक्ष का सोडलं? शिंदे साहेबांच्याकडे आम्ही 40 वर्षापूर्वीपासून जरी असलो तरी माझी थोडीशी ओळख वाघावर होतीच. माझ्या एका चांगल्या गोष्टीला त्यांनी मदत केली. ती 1972 सालची गोष्ट आहे, जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. ते दादांच्या त्या ह्याच्या गुणगान. आणि फक्त आमचं असं की आपण एखाद्या माणसाचे लॉयलिस्ट बनल्यानंतर आम्ही कधीही शरद पवार साहेबांकडे नंतर परत गेलो नाही. आम्ही शिंदे साहेबांचे लॉयलिस्ट म्हणून राहिलो आणि तिथं आम्ही तन मन धन आमचं काम होत राहिलो. त्यानंतर कसं आहे की आता प्रत्येकाला आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं, मुलीवर प्रेम असतं, तसं त्यांना आपल्या कन्यावर प्रेम असतं. ते एखाद्या घरगुती अडचणी त्यांच्या होत गेलं असं मला वाटतं. म्हणून मीच त्यांना होऊन स्वतः सांगितलं की साहेब जर दूर गेलं तर बरं आहे म्हणून बाहेर. नाही, आपण प्रणिती शिंदेशी संघर्ष झाला त्यामुळे बाहेर पडला असं काही चर्चा आहे? प्रत्येक माणसाला मला असं वाटतं माझा मुलगा मोठा होता. आजकाल कसं आहे, खासदार झालं की माणसं वाटतं माझी मुलगी खासदार व्हावी, मग मी खासदार झालं की मला मुलगा आमदार व्हावा. तर प्रत्येक वाटतं साहेबांची काय चूक नाही. त्यांनी आपल्या मुलीसाठी प्रत्येक काय पडतं. पण आपण अनेक वेळा इच्छुक होता की काँग्रेसकडून तुम्हाला तिकीट मिळावं आमदारकीसाठी, पण त्यावेळेला पण प्रयत्न झाले नाही. नाही, मला 4 वेळा फॉर्म दिलाय ना, बी फॉर्म दिलाय मला. प्रत्येक वेळा काही ना काही घटना होत गेल्या, घडत गेल्या. मी तेच पवारसाहेबांना परवा सांगितलं की मला 4 वेळा बी फॉर्म दिला गेला आणि एकदा तुमच्या फोनमुळे मला बी फॉर्म माझा निघून गेला. एकदा प्रत्यक्षात मी भेटला तर मला म्हणलं की ते रणशिकारांना परत तिकीट द्यायचं आहे. ते माझे जुने कार्यकर्ते, तो अजून यंग आहे म्हणले तेव्हा आम्ही 1987 बघत नाही, म्हणजे तो अजून यंग आहे, तुला वेळ लागेल. काकासाठी गोडके सरकार, नांदचे बाप्पा आणि शहरातले आपले कारळे कंपनी, ही सगळे म्हणजे आमचे बेलापती पाटील, आमचे सगळे लोक दिल्लीमध्ये बसून शिंदे साहेबांच्या बसून त्यांनी मला तिकीट मागण्यात प्रयत्न केला. मात्र काही अडचणी येत गेल्या प्रत्येकाने. ते एकदा असं झालं की सुप्रिया सुळे त्यांचे ते खास माणूस होता तो लक्ष्मण माने. माझं तिकीट मी फॉर्म भरत चाललो होतो, पत्र म्हणजे प्रत्येक कार्यालय पण प्रांताच्या कार्यालय चालू होतो. रस्त्यात मला सांगितलं की तुम्हाला ते बी फॉर्म परत करावं लागेल आणि तुमची तुम्हाला परत फॉर्म घ्यावं लागेल. फॉर्म आता भरावं लागले, मग आपल्याला परत घ्यावं लागेल. मला असं काय सुद्धा मला काही गरज नाही. माझ्या 1,500 कागद मी परत पाठवले. त्यावेळेला जी पगार असेल त्यांना भाडं मिळून त्यांना परत पाठवून दिलं आणि मग मी घरी निघून आलो. कधी मी असं नाराजच चालतो. आता लोकसभेच्या निवडणुका 7 मेला आपल्या आता सोलापुरात डिक्लेरेशन झालेलं आहे. आपण प्रणिती शिंदेशी आपण एकनिष्ठ होता मागच्या वेळेला, नंतर संघर्षानंतर तुम्ही बाहेर पडला. आता तुम्हाला प्रणिती शिंदेचेच फक्त कार्य तुम्हाला करावं लागणार. त्याचं कार्य कसं होणार? नाही, पार्टीचं काम आहे, प्रणित शिंदेचं काम नाही. प्रणित शिंदे हे माझ्यासाठी गौण आहे. मी ते आमदार आहेत, खासदार आहेत, सगळं आपण समजू शकतो. मात्र संघर्ष वगैरे माझा त्यांच्याशी काय संबंध नाही. आम्ही कधी ते काय त्यांच्याशी संघर्ष करणं म्हणजे घरच्या लहान मुलाशी संघर्ष करणं हे बरोबर नाही. ते काय आपण त्या गोष्टी पडायचं नाही. म्हणजे आता तुम्ही या निवडणुकीत प्रणिती शिंदेचं कार्य करणार? पार्टी माझी सांगेल ते. प्रणित शिंदेचं नाव घेत नाही कधी, मी बिलकुल नाही घेत. पण अजून कुठं ओपन झालं नाही कोणाचं तिकीट. अजून आपण म्हणतो प्रणित शिंदेला तिकीट. मी पण इच्छुक आहे ना. हो, काय मला पण पवार साहेब म्हणे तू पण इच्छुक आहेस म्हणून सांगितलं. असं काही नाही. मी किंवा तिने असं मला काय म्हणायचं की आम्ही प्रणित शिंदेचं नाव घ्यायचा आमचा संबंध काय संबंध आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की अद्यापपर्यंत सोलापूर शहर मतदारसंघ कोणत्याच पक्षाला गेलेला नाही. अजूनही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही. सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातूनही आपण इच्छुक असून तशी तयारी आपण केली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुतारी हे चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत निवडणुकीपर्यंत नक्कीच पोहोचेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुढे अजून त्यांचं काय अजून मला माहिती नाही. आणि आमचं ते पक्षाच्या पार्टीच्या लेवलवरून जे महाराष्ट्र प्रदेशाची आघाडी आहे, मला पत्रकार आलं आघाडीचं, की आघाडीवर जे चर्चा असतात जो की त्याच्या पक्षाच्या हितासाठी, म्हणजे आमचा पक्ष जे आहे आघाडीचा तुतारी वाजवणारा माणूस ह्या पक्षाच्या चिन्हासाठी काय करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अजून हात नाही आहे किंवा धनुष्यबाण नाही किंवा आमचं तुतारी नाही, कोणाचीच अशी अजून फिक्र झालं नाही. तेव्हा आता ते त्यांच्यामध्ये काम करतात, आम्ही आमच्यामध्ये काम करतोय, चालू आहे. प्रणिती शिंदेचं नाव इथं कुठेच येऊ शकत नाही. काय लोकसभा निवडणुकीत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना भाजपाने केल्यानं आम्हाला मतं द्या असं म्हणताय. प्रभू श्रीराम हे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अयोध्येत मंदिर व्हावं ही इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून स्थानिक किती राम मंदिराची दुरुस्ती केली, सुधारणा केली हे सांगावं. नुसतं मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा घेऊ नये असा टोला लगावलाय. आपण आता सगळीकडे आता भाजपची हवा अशी चालू आहे की राम मंदिर आहे, बाकीचे मोदींनी जे कामं केले त्यामुळं मोदींनाच आमचं मत जाणार अशी काही जणांची म्हणणं आहे. आणि सोलापुरातले प्रणिती शिंदे ही मध्य विधानसभा मतदारसंघात भरपूर कामं केले, पण सोलापूर शहराच्या हिशोबाने त्यांचं काम म्हणजे तारेल का त्यांना? दोन गोष्टी असतात. मी बार तुम्ही सांगता की ते मी प्रणिती शिंदेला आपल्यामध्ये घेत नाही, बिलकुल नाही. काय त्या आमदार तिथं पण ठीक आहे, पुढे मला माहिती नाही काय जे मला येईल ते आपण बघतायत त्यांचं. दुसरा राम मंदिरचा मुद्दा असा आहे की प्रत्येकाने रामभक्ती केली पाहिजे असं माझं मत आहे. आज माझं 68 इयर्स आहे. माझ्या 68 इयर्समध्ये 16 वर्ष जर सोडली तुम्ही 50 वर्ष रोज राम मंदिर जातो, रोज. मला माहिती नाही कोण चेक करते, मला माहिती नाही. तर मी सांगतो की त्या रामाला समोर सांगतो की मी रोज राम मंदिर जातो. पहिली गोष्ट अशी आहे. BJP वाले म्हणतात की आम्ही राम मंदिर राम मंदिर राम मंदिर. अहो मला तुम्ही सांगा किती जुने राम मंदिर तुम्ही सजवले, किती राम मंदिर जुने सजवले सांगा ना मला. एक तरी असं नको की हे जुनं राम मंदिर बाबा ह्या मंदिरात फोड टाकून आपण जर नवीन मार्ग टाकू, तिची मूर्ती नवीन करू. तुम्ही आपलं ते रामलल्ला त्याच्यातच राहिला की तिकडे तेवढं करोड रुपये खर्च केले. भारतातली जी जुने मंदिर आहेत, आज मी सांगतो तुम्हाला आमच्या सोलापूरला निघालो तर रामदास स्वामींनी कधी असं म्हणतात की आमच्या तिथलं राम मंदिर त्यांनी छोटं ठेवून गेलेलं आहे, जाताना ते ठेवून गेले, स्थापना केली. ते राम मंदिर बाजूला भजनमध्ये मंदिर आहे, ते फुटले तुटले. का हो तुम्हाला दिसत नाही? काय दिसत नाही तुम्हाला? मी काय म्हणेन BJPच्या सगळ्यांना माझी विनंती राहणार तुम्हाला, तुम्ही हिंदुत्व गाजवलं, आनंद आहे, आय एम व्हेरी हॅपी. मात्र तुम्ही असे सोलापूर शहरातले एक 50 मंदिर दाखवा की आमच्या BJPने हे चांगलं केलं म्हणून. हे आमच्या BJPच्या मतदारसंघातून हे असलं चांगलं केलं. आमच्या सिद्धेश्वरचं मंदिर करता करता आमच्या ते काढलेल्या नाकात नऊ येते. आमचं सिद्धेश्वरचं मंदिर करता मला दुःख वाटतं त्या माणसाबद्दल की तो आपला काय काय किती लढतो, एकटा लढतो तो. हां का होते पैसे देत नाही, काय येत नाही पैसे इथं, कुठं करता जातात पैसे? BJP ते म्हणते आम्ही राम मंदिर. अरे ठीक आहे ना, राम मंदिर आहे ना, प्रत्येक धर्म आणला पाहिजे. मुसलमान आपल्या ठिकाणी, ख्रिश्चन आपल्या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधता. मग तुम्ही रामाच्या बद्दल जर तुम्हाला एवढी भावना असेल तर पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवा की संपूर्ण भारतातले राम मंदिर जेवढे आहे एकदम ब्युटिफुल असं दिसले पाहिजे, रामाची मूर्ती दिसली पाहिजे, त्याचं डेकोरेशन चांगलं दिसलं पाहिजे. त्याचं आज तुम्ही म्हणता हे रामनाथजी मंदिर बांधलेलं आहे, मी तर बिलकुल त्या गोष्टीतून बोलत नाही. का माहिती आहे का, त्या मंदिरपेक्षा आमचे छोटे मंदिर बांधले असते तर मला आनंद वाटतो. त्याच पैशात हे जे छोटे मंदिर जेवढं का भारतामध्ये किती मंदिर आहेत, त्या प्रत्येक राम मंदिरला समजा 10 लोक जरी गेले तर तुम्ही किती लोक झाले तुमच्याकडे? मंदिरला का जातात लोक? काय ते फुटलं तुटलं मंदिर आहे, काय नमस्ते करायचं म्हणतात तरी पण जातात दर्शन करतात. माझी भावना अशी आहे की राम मंदिर असावं, रामाचं प्रेम असावं, मी त्या मताचा आहे, मी तुमच्याबरोबर सहमत आहे. मात्र माझी विनंती आहे तुम्हाला लोकांना की तुम्ही राम मंदिर सुधारा. तुम्ही सुधारला का नाही ते मला माहिती नाही, असं विचारणार नाही. आता राम मंदिर सुधारा, त्या रामाची पवित्रता राखा, त्याची जी स्टाईल आहे रामाची, जे काही ते हे पुरुष होते, पुरुषोत्तम होते, ते त्यांच्याकडे सगळं गुण संपन्न होते. काय करा, राम मंदिर व्हायला पाहिजे. राम मंदिराला मी म्हणतो त्यांच्यात खरा दम असला तर मी आता मला सांगा, सोलापूर शहरात आमदार आहेत त्यांचे, सगळे आमदार आहेत सगळीकडे. 5 वर्षात कधी तुम्हाला असं वाटलं ना एखादं राम मंदिर सुधारा म्हणून? आपण का वाटत नाही? तुम्ही रामाच्या मंदिरात नावावर पैसे तुम्ही हे कमवले, ते काय निवडून जिंकून आला निवडून तुम्ही, मग
डोक्यात आला आपण राम मंदिर जेव्हा राम होता त्या काय म्हणजे वही बनाएंगे मंदिर बनाएंगे म्हणले, मग तुम्ही त्यापैकी आहात ना काय सेवक कार सेवक होतं, मग तुम्ही त्यापैकी होता. सगळं म्हणता मी कार सेवक होतो, त्या उद्धव ठाकरेंचा तुम्ही नव्हता, फडणवीस होते मी नव्हतो असं तुम्ही म्हणता. मग तुम्ही कार सेवक होता, तुम्ही सांगा ना की काय केलं राम मंदिरासाठी. म्हणजे स्थानिक राम मंदिरांना काही लक्ष न देता फक्त अयोध्येतील राम मंदिरात फक्त लक्ष दिलं. मग कशाला तेवढं हे मंदिर. सोलापूरचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी टिप्पणी त्यांनी केली. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.